श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36. परान्न दोष धर्माचरण गायत्री मंत्र. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना वंदन करून विनंती करू लागले, हे सिद्धमुनी, तुमचा जय असो. या भवसागरात तुम्हीच मला तारक आहात. जसा सूर्य अंधाराचा नाश करतो तसे तुम्ही माझ्या अज्ञानाचा नाश करता. पुढे काय चरित्र झाले त्याचे वर्णन आपण केले तर मला कृतार्थ झालो असे वाटेल. सिद्ध म्हणाले, नृसिंह सरस्वती गाणगापुरात राहत असताना पुढे अनेक चमत्कार झाले आणि त्यांची कीर्तीही खूप झाली. अनेकांची दुःखे त्यांनी दूर केली. त्यांचा महिमा किती वर्णन करावा. मी काही थोड्या कथा सांगू शकतो. एक घटना खरोखर ऐकण्यासारखी आहे. आपण अन्नाबाबत किती जागरूक असावे याची कल्पना या गोष्टीवरून येते. गाणगापुरात त्या काळी एक विरक्त बहुश्रुत ब्राह्मण राहत असे. ते कर्ममार्गी होते, ज्ञानी होते, पण गर्वशून्य, सदाचारी असून वादविवाद न करणारे अतिथ्यशील असे होते. ते कोरडी भिक्षा मागून चरितार्थ चालवत असे, पण कोणाकडेही भोजनात जात नसे. त्यांची पत्नी मात्र रागीट आणि लोभी स्वभावाची होती. ते सामान्य परिस्थितीत राहत होते. गाणगापुरात त्या काळी काही धनिक येत आणि सहस्र भोजनांचे सत्र चालवत. त्या भोजनात अनेक ब्राह्मण जेवायला जात असे आणि या ब्राह्मणांच्या घरी येऊन तेथे मिळालेल्या पक्वान्नांच्या मेजवानीचे तोंड भरून वर्णन करत असत. त्यांचे ते वर्णन ऐकून ती स्त्री मनात म्हणे, आपले दैव किती वाईट. स्वप्नात सुद्धा असे मिष्टान्न खायला मिळत नाही. मी या दरिद्री पतीला वरून आता नेहमी कष्ट भोगीत आहे. देवा, दया करा, कधीतरी चांगले मिष्टान्न मिळू देत. माझे पूर्वजन्मीचे कर्म म्हणून मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत. शेजारच्या पाजारच्या बायकांनी पूर्वी चांगले कर्म केले होते म्हणून त्या उत्तम भोजन प्राप्त करत आहेत. माझे पती कधी परान्न घेत नाहीत. नारायणा, काय करावे. ती नेहमी अशी खंत करत असे. एकदा एक धनवान विप्र पितृकार्य करण्यासाठी गाणगापुरात आले. त्यांनी अनेक दाम्पत्यांना भोजनास बोलवले. त्यांनी केलेली निमंत्रणे पाहून ती श्रीपतीला म्हणाली, अहो, ऐकलेत का, ते धनवान विप्र जेवणावळ घालत आहेत. इतर लोक तेथे जेवून तृप्त होत आहेत. तुम्ही चला ना, आपण जाऊया. एक दिवस तरी चांगले भोजन करूया. तेथे जर वस्त्रोप्रावरोपण मिळत आहे. तुम्ही येत नसाल तर मला तरी जाऊ द्या. मला ते अपूर्व मिष्टान्न सेवन करावे अशी फार इच्छा झाली आहे. त्या ब्राह्मणांना तिचा हट्ट योग्य वाटला नाही, पण घेऊ दे अनुभव म्हणून त्यांनी तिला परवानगी दिली. तेव्हा ती त्या गृहस्थांकडे भोजनार्थ निघून गेली. पण झाले असे की ते गृहस्थ म्हणाले, बाई, मी दाम्पत्य भोजन घालत आहे. तुम्ही एकट्या येऊ नका, तुमच्या पतीलाही घेऊन या. त्या स्त्रीला मोठा प्रश्न पडला. पती परान्न घेत नाही, एवढ्या कारणाने मला सुग्रासन्न मिळत नाही. काय करावे. मग ती नृसिंह सरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून विनवू लागली, स्वामी, माझे पती परान्न घेत नाहीत, त्यामुळे एक विप्र पक्वानांची जेवणावळ घालत आहे. तेथे मला जाता येत नाही.
आपण माझ्या पतीला जर सांगाल तर तो आपली आज्ञा मानून जेवायला जाईल. स्वामी हसले. त्या ब्राह्मणांना त्यांनी म्हटले, हे पहा, तुमच्या पत्नीची त्या अन्नावर वासना गेली आहे. तिची इच्छा तुम्हाला पूर्ण करा. तुम्ही पण त्या जेवणावेळी जेवायला जा. कुलस्त्रीचे अंतःकरण कधी दूषित असू नये. त्यावेळी गुरूंचे सांगणे ऐकून ते ब्राह्मण म्हणाले, मी आपल्या पाया पडतो. परान्न न घेण्याचा माझा नियम आहे, पण गुरुची आज्ञा जो ऐकत नाही तो घोर नरकात पडतो. म्हणूनच केवळ तुमच्या आज्ञेने मी इथे जेवायला जाईल. गुरूंचा निरोप घेऊन मग ते दाम्पत्य त्या जेवणावेळी जेवायला गेले. त्या स्त्रीला त्या गोष्टींचा मोठा आनंद झाला. त्या ब्राह्मणाने जेव्हा पंक्ती वाढल्या आणि सर्वजण जेवायला बसले तेव्हा त्या स्त्रीला एक विलक्षण दृश्य दिसले. तिला असे दिसले की आपल्या ताटात आपल्या बरोबरीने सूक्ष्म देहाने कुत्रे आणि डुकरे पण अन्न खात आहे. ती एकदम त्या अन्नाला विटली आणि तसेच पान टाकून उठली. तिने इतरांना आणि पतीला सुद्धा आपण काय पाहिले ते सांगितले. तुम्ही कुत्र्याचे उष्टे अन्न खाल्लेत असे मला दिसले. क्षमा करा, मी उगाच तुम्हाला चलायचा आग्रह केला. त्यावर तिला अनेक प्रकारचे दूषणे देऊन ते स्वामींजवळ गेले आणि काय घडले ते सांगून म्हणाले, माझे चांगले व्रत मोडले. माझी स्त्रीच अन्नदोष निर्माण करणारी निघाली. काय करावे? तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, अरे झाले ते बरे झाले. आता यापुढे कधीही तुमची पत्नी असं हट्ट धरणार नाही. त्यांना चांगला धडा मिळाला. यापुढे परन्नाचे नावही त्या काढणार नाहीत. आता त्या तुमच्या आज्ञेत वागतील. तुमचा यात काहीही दोष नाही. आता आणखीन एक सांगतो, ते तुम्ही करा. जर एखादा विप्र पितृकार्य किंवा देवकार्य यांच्या प्रसंगी जेवायला ब्राह्मण मिळत नाही म्हणून फार चिंतेत असेल आणि त्याचे कार्य अडले असेल तर तुम्ही तेथे जेवायला जा. तेथे गेलात तर धर्म कार्याला सहाय्य होऊन तुम्हाला पुण्यच लागेल. पण जर गेला नाही तर मात्र मोठा दोष तुम्हाला लागेल. श्री गुरूंनी त्यानंतर अन्न कोणाकडे घ्यावे आणि कोणाकडे घेऊ नये त्याचे विधी निषेध त्या ब्राह्मणांना समजावून सांगितले. अन्न कोणाकडे आणि कोणते सेवन करू नये. स्मृती चंद्रिका ग्रंथाप्रमाणे निषिद्ध अन्न कोणते तर आई वडिलांकडून सेवा करून घेणाऱ्याकडचे, धन लोभ्याकडचे, स्त्री पुत्रांचे हाल करणाऱ्याचे, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल ब्राह्मण, वीणावादक, बहिष्कृत याच्या कृतीचा आत्मस्तुती करणारा, परनिंदक, दुर्वृत्त शिष्याचा गुरु, क्रोधी ब्राह्मण, स्त्रीने टाकलेला पती, तामसी, कंजूष, दुराचारी, दांभिक, व्याभिचारी, पुत्र व पतिरहित स्त्री, स्त्रीच्या अधीन मनुष्य, सोनारकाम करणारा ब्राह्मण, अतियज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, मद्य तयार करणारा, जारासंगे राहणारी स्त्री, चोर, कपटी, शूद्राकडून द्रव्य घेणारा, सौदागर, देवभक्त नाही असा, जुगारी, स्नानाविना जेवणारा, संध्या न करणारा, कधीच दान न देणारा, श्राद्ध न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, केलेला उपकार बोलून दाखवणारा, व्याजाने पैसे घेणारा, विश्वासघाती, कुल परंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आषाढभूत, निपुत्रिक मनुष्य, दुसऱ्यांकडे जेवणारा आणि घरी पंचमहायज्ञ न करणारा गृहस्थ, दान धर्म न करणारा, घराच्या अन्नाला नावे ठेवतो आणि परान्नाची स्तुती करतो असा, स्वयंपाकाच्या घरी
आणि परगृही राहणारा. यजमानाचे दोष अन्न घेणाऱ्यालाच लागतात, म्हणून अन्न ग्रहण करताना फार सूक्ष्म विचार करावा लागतो. परान्न हे असे वर्ज्य करावे. परनारी संग टाळावा. न बोलवता संध्याकाळी कोणाकडे जेवायला जाऊ नये. अमावस्येला परान्न घेतल्यास महिनाभराचे पुण्य नष्ट होते. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये. सोयरे सूतक असेल त्यांच्याकडे जेवू नये. विप्रांनी जर आपला आचारधर्म पाळला तर त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होती. ते आचार भ्रष्ट झाले, त्यामुळेच त्यांना दारिद्र्य आले आहे. गुरूंनी आचारधर्माचा उल्लेख केला तेव्हा त्या ब्राह्मणांनी गुरूंना आचारधर्म कोणता योग्य आहे हे विचारले. तेव्हा पराशर ऋषींनी पूर्वी जो आचारधर्म सांगितला होता तो श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगितला. पहाटे उठावे, गुरुस्मरण करावे, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांचे ध्यान करावे, सूर्य व नवग्रह यांचे स्मरण करावे, सनकादिकांचे स्मरण करावे, नारद, तुमरू, सप्तर्षी, सप्तद्वीपे, सप्तसागर आणि अनेक देवतांचे प्रातः स्मरामी ने प्रारंभ होणारे श्लोक म्हणावे. हे सर्व आधी शौच, लघुशंका, दंतधावन करून हातपाय धुवून शरीर स्वच्छ ठेवून बसून करावे. आचमन स्नानापूर्वी आणि नंतर, निजण्यापूर्वी व उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई, शिंक, लघुशंका आणि शौच केल्यावर, वात सरला तरी, वाईट दृष्टीस पडले तरी आचमन करावे. जवळ पाणी नसेल तर आपले डोळे आणि कान हातांनी स्पर्शावे. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्म रूपात अग्नी, वायू, आपोदेवता, चंद्र, सूर्य, वैद, वरुण या 7 देवता असतात. शौचास नैऋत्य दिशेत जावे. डोक्या उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकवावे. मान खाली घालून बसावे. दिवसास उत्तरेकडे आणि रात्री जायचे झाल्यास दक्षिणेकडे मुख असावे. मौन असावे. चहूकडे पाहू नये. सूर्य, चंद्र, नक्षत्रे, नदी, स्त्रिया, पुरुष यांच्याकडे त्यावेळी पाहू नये. उभ्याने लघुशंका करू नये. शौचात जर पाणी मिळाले नाही तर आपद्वर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. जेव्हा जमिनीवर शौच करण्याची वेळ येईल तेव्हा एकांत असावा. पाचोळ्यावर बसावे. हिरव्या गवतावर किंवा नुसत्या मातीवर बसू नये. मृत्तिकेने हातात दिक स्वच्छ करावे. ती माती कोणत्या स्थानची वर्ज्य व कोणती योग्य ते गुरूंनी सांगितले आणि मातीचा उपयोग कसा करावा तेही सांगितले. श्री गुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी याचे अनेक नियम पुराणांच्या माताला अनुसरून काय होते तेही सांगितले. आचमन कसे करावे, हातावर कोणती तीर्थे असतात, 24 विष्णू नामांचे महत्त्व काय, त्यांचा उच्चार कसा असावा, स्नान केव्हा कोठे करावे, वस्त्रे कोणती केव्हा नेसावीत, भस्म, चंदन इत्यादी कसे लावावे, दुर्वा कशा असाव्यात, कशा वाहाव्यात, दर्भाचे महात्म्य, अंगठ्या कोणत्या केव्हा धारण कराव्यात, संध्या करण्याचे मंत्र आणि विधी, गायत्री, पुरशन, जप आदींची संपूर्ण माहिती, जपासाठी वेळ, आसन, अभिमुक्ता, ओंकाराचा दैवी अर्थ अशी सर्व माहिती दिली. ब्रह्मयज्ञ कसा असावा, पितृयज्ञ कसा असावा, तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी कर्मकांडाचे समग्र वर्णन श्री गुरूंनी ब्राह्मणांजवळ केले. त्यात मुख्यतः श्रद्धावंत, ज्ञानवंत, सदाचारी ब्राह्मणांचा आदर्श आचार कसा असावा याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. 36वा अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.